गुड मॉर्निंग. सकाळी उठल्या उठल्या आधी हे काम करणं गरजेचं असतं, कारण आमच्या मॅडम आमच्या बाजूलाच उभ्या राहून बघत असतात की मम्मा कधी बदाम उघडते आणि कधी मला देते. तिला ब्रेकफास्ट वगैरे भरवून झाला, त्यानंतर तिने डॅडाच्या गाडीची चावी घेतली आणि शू रॅक ओपन करायला लागली, कारण तिला वाटलं आता मी शू रॅक ओपन करेन, त्यातून तिचे शूज काढेन आणि तिला बाहेर फिरायला घेऊन जाईन. दुपारी माझे दीदी आणि जीजू आले होते. येताना ते आईस्क्रीम घेऊन आले होते आणि प्राव्याने मला आईस्क्रीम खाऊन दिलंच नाही. दीदीने तिची कुल्फी भरवायचं तिला खूप ट्राय केलं, पण तिने कुल्फी न खाता माझ्याच आईस्क्रीमवर ताव मारला. ती आईस्क्रीम खाते हे तिला डॅडाला दाखवायचं होतं, म्हणून त्याला व्हिडिओ कॉल केला, पण त्याने तो उचललाच नाही. म्हणून तिने चिडून माझ्या हातातलं आईस्क्रीम स्वतःच्या हातात घेतलं आणि खायला लागली. संध्याकाळी जीजूने वडापाव आणला. प्राव्याचा तर वडापाव फेवरेट आहे, पण आज तिला वडापाव स्वतःला खायचा नव्हता, तर तिच्या टायगरला भरवायचा होता. दीदी आणि जीजू घरी गेल्यानंतर मी प्रावाला रेडी केलं आणि खाली फिरवायला घेऊन गेलं. आज खूप दिवसांनी सायकल काढली होती, म्हणून मॅडम अजूनच खुश होत्या. माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट होती. दात खूपच दुखतोय 2 दिवसापासून, म्हणून म्हटलं जरा चेकअप करून घेऊया. एकदा दात दुखायला लागला ना की रात्रीची झोपच लागत नाही, आणि मी पेनकिलरही घेऊ शकत नाही, कारण मी प्रावाला ब्रेस्टफीड करते. डॉक्टरकडे गेल्यावर प्रावाला डॉक्टरकडे आलो हे बरोबर कळालं. तिला विचारलं डॉक्टर इंजेक्शन कुठे देतो, तर ती बरोबर दाखवते बघा. तिथून घरी आल्यावर भूषणला व्हिडिओ कॉल केला. तो 2 दिवसासाठी बाहेर गेला आणि प्रावा सारखी त्याची आठवण काढत होती. त्यानंतर तिला झोपवलं आणि मी घरची कामं आवरायला घेतली. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या ब्लॉगमध्ये.